राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश स्तरावर विद्यार्थी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। हे आयोजन सेंट पॉल स्कूल हुडकेश्वर येथे पार पडले। विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकाच मंचावर एकत्र आले होते। योगायोगाने आज कार्यक्रमाच्या दिवशी सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसांडे यांचा वाढदिवसही होता। यामुळे कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला होता। निश्चितपणे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद आम्ही हा राज्यभर घेतोय। त्याची सुरुवात आम्ही नागपूर शहरातून सेंट पॉल स्कूल पासून केली। तर विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या योजना असतील किंवा विद्यार्थी प्रश्न असतील हे जाणून घेण्याचा प्रामुख्याने हा प्रयत्न याच्यामध्ये आहे की आदरणीय अजितदादांनी ह्या 10व्या अर्थसंकल्पनामध्ये मुलींचं शिक्षण मोफत असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणासाठी दिलेलं डिप्लोमा धारकांसाठी स्टायपेंड असेल, पदवी धारकांसाठी स्टायपेंड असेल, या योजना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि या योजना पोहोचत असताना कुठेतरी जेव्हा आमची लाडकी बहीण ही योजना राज्यभर महिलांना दिलासा देते, महिलांसाठी सक्षम सबल करण्यासाठी उपयुक्त ठरते, की ह्या योजना देखील राज्यभरात पोहोचवणं यासाठी विद्यार्थी संवाद आणि विद्यार्थी यात्रा आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून घेतो। नाही बघा, राज्याचा आणि लोकांचा, नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा पक्ष हा महत्वाचा नसतो। त्याच्यामध्ये काय कृती आपण करतो हे महत्वाची असते। त्याच माध्यमातून आज जे विद्यार्थी काँग्रेसकडनं हा विद्यार्थी संवाद जो कार्यक्रम झाला आणि त्या औचित्यामध्ये राजाभाऊ टाकसाळे जे आमचे नेतेच आहे, आपल्या परिवारातील सदस्य आहे, अशा व्यक्तीचा वाढदिवस देखील आहे। हा जसा आमच्या प्रदेशाध्यक्ष कदम साहेब यांनी म्हटलं की हा दुग्ध शर्करा योग आहे, खरंच हा दुग्ध शर्करा योग घडून आला। त्या माध्यमातून ज्या योजना राज्याकडनं अजितदादांच्या माध्यमातून इथे झालेल्या आहेत त्याचं संवाद रूपांतर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्याचसोबत राजाभाऊ टाकसाळेंचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम होता, कोणत्या गटाचा आहे काय आहे, बीजेपीचा जरी असता तरी मी घेतला असता, पण पवार साहेबांना आणि अजितदादांना मी मानणारा कार्यकर्ता। अजितदादांना अनेकदा मला मदत केली आणि आजही मला अजितदादा माझ्यासाठी मोठे नेते आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मला खूप खुशी होते, मला आनंद झाला की साहेबांचा वाढदिवसचा जो कार्यक्रम आहे, वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा सहभाग, या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने कदम साहेब आलेत आणि सर्व आमचे सहकारी आलेत। त्यासाठी मी सुद्धा पूर्वी जाणतच होतो, पण यांनी थोडासा रास्ता रोखून दिला मला, म्हणून थांबलो, नाही तर मी अजितदादा सोबत आजही असतो आणि आताही मी अजितदादाच्या विचाराशी जोडलेला आहे।